नमस्कार. या ठिकाणी आपण शिवनीती अकॅडमी मार्फत शिष्यवृत्ती व नवोदय मार्गदर्शन करत असताना टार्गेट 2021 या अंतर्गत शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द हा घटक पाहत आहोत. आपण शिवनीती अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व नवीन शिष्यवृत्तीबाबत मार्गदर्शनासाठी नवीन व्हिडिओ आपणास सूचना मिळेल व आपल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये मार्गदर्शन होईल. या ठिकाणी आज आपण शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द हा घटक पाहत आहोत. शुद्ध शब्द व अशुद्ध शब्द हे जाणून घेऊया. आपल्या मनातील भावना, विचार, कल्पना अशा भाषेतून व्यक्त करतो, तशा लेखनातूनही व्यक्त करतो. हे लेखन करताना मात्र आपणास लेखनविषयक नियमावली लक्षात घ्यावी लागते, कारण व्याकरणाचा अभ्यास तो एक भाग आहे. आपले लेखन हे अचूक अर्थपूर्ण व्हावे यासाठी हा अभ्यास महत्त्वाचा आहे. दुसरा मुद्दा, शब्दामधील अक्षरांना दिलेला उकार वेलांटी बदलली तर म्हणजेच ऱ्हस्व किंवा दीर्घ यामध्ये बदल केला तर त्या शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलतो. उदाहरणार्थ जसे पाणी न बनाला दुसरी वेलांटी आहे तर याचा अर्थ होतो जल, उदक, नीर. आणि पाणी या शब्दाला पहिली वेलांटी दिली तर अर्थ होतो हस्त, कर, भुजा. पीक म्हणजे पहिली वेलांटी दिली पला तर कोकिळा हा अर्थ होतो. आणि पीक या शब्दाला दुसरी वेलांटी दिली तर धान्य हा अर्थ होतो. तसेच सूत या शब्दाला दुसरा उकार दिला सला तर धागा सारथी होतो. तर या ठिकाणी सूतला पहिला उकार दिला तर मुलगा, तनय हा अर्थ होतो. मुद्दा क्रमांक 3, जेथे अनुस्वार द्यावयाचा आहे तो द्यावयाचा विसरला तरी अर्थ बदलतो. जसे राग म्हणजे क्रोध आणि रावरती अनुस्वार दिला तर रांग म्हणजे ओळ. मुद्दा क्रमांक 4, शाळेमुळे भाषेमुळे आपण विचारांची देवाणघेवाण करतो. आपले बोलणे वा लिहिणे इतरांना नीट समजले पाहिजे यासाठी भाषेचा वापर व्याकरणाच्या नियमानुसार झाला पाहिजे. विशेषतः लेखनात होणाऱ्या चुकांमुळे अर्थाचा अनर्थ होतो. भाषा एका विशिष्ट पद्धतीनेच बोलली पाहिजे व लिहिली गेली पाहिजे. व्याकरणाच्या नियमानुसार लेखन करणे म्हणजेच शुद्ध लेखन. स्वतःच्या लेखनातील चुका टाळण्यासाठी व इतरांच्या लेखनातील चुका लक्षात येण्यासाठी शुद्ध लेखनाचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे. चला तर मग शुद्ध लेखन विषयक नियमांची विभागणी 4 विभागात केली जाते. 1 अनुस्वार, 2 ऱ्हस्व दीर्घ अक्षरे, 3 सामान्य रूप, 4 इतर किरकोळ. नियम पहिला, अनुस्वार मध्ये नाकातून स्पष्टपणे उच्चार ज्या अक्षरांचा होतो त्या अक्षरावर अनुस्वार देतात. उदाहरणार्थ जसे गंगा, कंबर, चिंच, अंधार. 1.2 म्हणजेच अनुस्वारमध्ये अनेक वचनी नामांच्या सर्वनामांच्या सामान्य रूपावर अनुस्वार द्यावा लागतो. जसे मित्र, मित्रांसाठी, मूल, मुलांना. 1.3 मध्ये नामांचे आदरार्थी बहुवचन असेल तर सामान्य रूपावर अनुस्वार दिला जातो. उदाहरणार्थ जसे आदरार्थी आपल्याला द्यावायचे आहे संत रामदासांनी, महात्मा गांधीजींनी. या ठिकाणी आपण अनुस्वार दिलेला आहे. यानंतर 1.4 मध्ये य, र, ल, व, श, स, ह या वर्णांच्या अगोदर येणाऱ्या अनुस्वाराबद्दल संस्कृतप्रमाणे शीर्षबिंदू दिला जातो. जसे संवाद, सिंह, मांस, संशय. 2.1 मध्ये ऱ्हस्व दीर्घ अक्षरे ई कार व उकार मराठी शब्द उच्चारानुसार दीर्घ लिहावा. म्हणजेच जसे आई या ठिकाणी ई दीर्घ लिहिले आपण. पिशवी,
व दीर्घ लिहिलंय. काठी या ठिकाणी दीर्घ लिहिलंय. गिरणी न बाणाचा दीर्घ लिहिलाय. 2.2 मध्ये ईकार व उकार एकाक्षरी शब्द दीर्घ उच्चारला जात असल्याने ते दीर्घ लिहितात. उदाहरणार्थ ती, मी, तू, ही, पी, की, बी. ऱ्हस्व दीर्घाक्षरी म्हणजेच तत्सम ऱ्हस्व ई कारांत व उ कारांत शब्द मराठीत दीर्घात लिहावे. जसे कवी हा शब्द व ला दुसरी वेलांटी द्यावी. हरी हा शब्द र ला दुसरी वेलांटी द्यावी. गुरु हा शब्द र ला दुसरा उकार द्यावा. 2.4 मध्ये तत्सम ऱ्हस्व परंतु तेच शब्द जोडशब्दात आल्यास ऱ्हस्वांत लिहावेत. म्हणजेच कविचरित्र, हरिपाठ, प्रीतिसुधा यामध्ये व ला कवी चरित्रमध्ये व ला पहिली वेलांटी दिली आहे आपण, तर हरिपाठमध्ये र ला पहिली वेलांटी दिलेली आहे. यानंतर ऱ्हस्व 2.5 मध्ये ऱ्हस्व दीर्घ अक्षरे यामध्ये इकारांत किंवा उकारांत तत्सम शब्द जोडशब्दात लिहिल्यास पहिल्यांदा आल्यास ते दीर्घच लिहावे. जसे वधूवर, भूगोल, नदीतीर, पृथ्वीतल यामध्ये भ ला दुसरा उकार दिलेला आहे. 2.6 मध्ये ऱ्हस्व दीर्घ अक्षरेमध्ये ईकार किंवा उकार हे मराठी शब्द दीर्घ लिहावेत. जसे बहीण, खीर, फूल, वीट, परीट हे शब्द दीर्घ येतात. 2.7 मध्ये मात्र हेच संस्कृतमधून मराठीत आलेल्या शब्दांना हा नियम लागू नाही. उदाहरणार्थ मंदिर, प्रिय, कुसुम, चतुर, अनिल या शब्दांविषयी सांगता येईल. 2.8 मध्ये ऱ्हस्व दीर्घ अक्षरे गावाच्या नावात शेवटी येणाऱ्या पूर या शब्दातील पू दीर्घ लिहावा. जसे सोलापूर, नागपूर, पंढरपूर, तुळजापूर. 2.9 मध्ये काही शब्दातील अंत्याक्षर दीर्घ आल्यास उपांत्य अक्षर हे बहुधा ऱ्हस्व असते. उदाहरणार्थ दिवा, किती, सुका, महिना. 2.10 मध्ये परंतु संस्कृतमधून मराठीत आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. जसे प्रतीक्षा, पूजा, नवीन, क्रीडा, चूर्ण. 2.11 मध्ये मराठीत शब्दातील अंत्याक्षर दीर्घ स्वरात असेल तर अशावेळी उपांत्य इकार व उकार ऱ्हस्व असावे. सरिता, गरिबी, मालिनी, किडा. 2.12 मध्ये ऱ्हस्व दीर्घ अक्षरे अनुकरण वाचक शब्दातील दुसरे व चौथे अक्षर नेहमी दीर्घ लिहितात. म्हणजेच मुळू यामध्ये म ला पहिला उकार व ळ ला दुसरा उकार असा बदल करून दुसरे व चौथे अक्षर दीर्घ लिहिले जाते. हळूहळू, पुटू. 3.1 मध्ये सामान्य रूप यामध्ये इकारांत व उकारांत संस्कृत शब्दाचे सामान्य रूप करताना अंत्यस्वर दीर्घ होतो. म्हणजेच जसे गुरु गुरुचा, रवी रवीचा, प्रभू प्रभूला या ठिकाणी आपण गुरुमध्ये र चा उकार बदलला, रवीमध्ये व ची वेलांटी दीर्घ केली, प्रभूमध्ये प्रभूचा उकार या ठिकाणी बदलला. सामान्य रूप मराठी शब्दाचे उपांत्य अक्षर दीर्घ ई किंवा उ युक्त असल्यास त्याचे सामान्य रूप करताना ते उपांत्य अक्षर ऱ्हस्व उच्चारतात म्हणून ते ऱ्हस्वच लिहितात. जसे बहीण बहिणीला, जीव जीवाचे, पंढरपूर पंढरपुरात. बहीण यामध्ये ह ला पहिली वेलांटी देऊन बदल केला जातो, तर जीव हा शब्दाचे जीवाचे करताना ज ला पहिली वेलांटी दिली जाते. पंढरपूर या शब्दात प ला दुसरा उकार असताना पंढरपुरात असं लिहिताना पहिला उकार केला जातो. 3.3 मध्ये सामान्य रूपात परंतु संस्कृतमधून आलेल्या तत्सम शब्दांना हा नियम लागू नाही. जसे परीक्षा परीक्षेसाठी, गीता गीतेचा, पूर्व पूर्वेकडे. चला तर मग काही प्रश्नोत्तरे आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 1 जीवन, शिक्षण, विद्या, मंदिर, मूल्य,
लघुत्तम या शब्दामधील एकूण किती शब्द शुद्ध आहेत? पर्याय 1 2, पर्याय 2 3, पर्याय 3 1 आणि पर्याय 4 4. स्पष्टीकरण देता येईल. जीवन व लघुत्तम हे 2 शब्द शुद्ध आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 1 बरोबर येतो. तर विद्या, मंदिर या ठिकाणी पहिली वेलांटी येते. शिक्षण क्षत्रियाचा येतो. मूल्य मला दुसरा उकार येतो. शुद्ध शब्द अशुद्ध शब्दामध्ये पुढील उदाहरण आपण पाहूया. खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. अनुक्रमणिका 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 यामधील 4 पर्यायांपैकी कोणता पर्याय बरोबर येईल? तर अनुक्रमणिका हा शब्द शुद्ध आहे, म्हणून उत्तर पर्याय क्रमांक 2 हे पर्याय बरोबर आहे. प्रश्न 3. आम्ही देवळात जाऊन प्रार्थना म्हणतो या वाक्यात किती शब्द अशुद्ध आहेत? आम्ही देवळात जाऊन प्रार्थना म्हणतो या वाक्यात पर्याय 1, पर्याय 2 4, पर्याय 3 2, पर्याय 4 3. तर अशुद्ध शब्द आहेत. देवळात होतं. जाऊनला व येत नसून उसाचा येतो. प्रार्थना त्या ठिकाणी प्रार्थना असा शब्द येतो. तर पर्याय क्रमांक 4 चं उत्तर बरोबर आहे. खालीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा. या ठिकाणी देऊन, ठेवून, येऊन, जेवून. देऊन व वजनाला उकार दिला जात नसून ठेवून हा शब्द, जेवून हे तिन्ही शब्द अशुद्ध आहेत. ते अनुक्रमे देऊन, ठेवून, जेवून असे लिहिले जातात. तर येऊन हा धातुसाधित शुद्ध शब्द आहे, म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 3 हे बरोबर येईल. प्रश्न क्रमांक 5. खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा. परंतु, की, ही, तू. परंतु, की व तू या तिन्ही शब्द शुद्ध शब्दांचा घात तयार होतो. तर पहिली वेलांटी हा अशुद्ध शब्द असून तो दुसरी वेलांटी असलेला ही असा लिहिला जातो, म्हणून तो गटात बसत नाही. म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 3 हे बरोबर येत. खालीलपैकी दिलेल्या शब्दापैकी शुद्ध शब्द असलेला पर्याय निवडा. सूर्य, सांस्कृतिक, पूर्व, सामाजिक यामध्ये 1 3 आणि 4 हे शब्द अशुद्ध आहेत. तर पर्याय क्रमांक 2 सांस्कृतिक हा शब्द अचूक आहे, म्हणून उत्तराचा पर्याय क्रमांक 2 हे बरोबर येते. या ठिकाणी अशा तऱ्हेने आपण शुद्ध व अशुद्ध बाबत नियम पाहिले. तसेच आणखी असे समजून घेण्यासाठी शिवनीती अकॅडमीला आपण सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. तसेच नवीन माहिती शिष्यवृत्तीबाबत समजून घेण्यासाठी आणि मॅथ्स ट्रिक्स समजून घेण्यासाठी या ठिकाणी रोज एक ट्रिक्स आपण समजून घ्या आणि